राज्यावरती नेमकं कर्ज आहे तरी किती? FRBM कायद्याचं पालन महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र सरकार करतं आहे का, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आणि त्यानंतर नवी माहिती पुढे आली आहे. राज्यावरती तब्बल 7 लाख कोटींचं कर्ज असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत राज्यातल्या समस्यांसंदर्भात प्रश्नावलीचं एक पत्र विरोधकांनी राज्य सरकारला दिलं, ज्याचा उल्लेख करत अजित पवारांनी संबंधित उत्तर दिलंय. अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी. राहुल, राज्यावरती इतकं भलं मोठं कर्ज होण्यापाठीमागचं नेमकं कारण काय आहे आणि काय सांगितलंय अजित पवारांनी या पत्राला उत्तर देताना? नाही, भलं मोठं हा शब्द थोडासा अप्रस्तुत यासाठी आहे की आपल्याकडे विशेषतः मराठी माणसामध्ये मध्यमवर्गीयामध्ये कर्ज घेऊन सण साजरं करणं याला काही काळ आपण चांगलं मानत नव्हतो, परंतु तशी स्थिती जशी मध्यमवर्गीयांची सुधारली तशीच महाराष्ट्र राज्याची सुधारली असं आपल्या राज्याचे अर्थमंत्री म्हणतात. आणि ही एक चांगली गोष्ट आहे की हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने का असेना पण महाराष्ट्राच्या डोक्यावरती असलेला कर्जाचा नेमका भार किती आहे याची चर्चा होऊ शकते, व्हायला हवी. त्याची सुरुवात श्री विजय वडेट्टीवार यांनी एक पत्र लिहिलं आणि ते असं म्हणाले की राज्यावरती 6.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. एरवी खरं तर त्यांनी जो दिलेला आकडा आहे तो कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी वाढवला नसता, परंतु त्याचं कारण आहे की श्री अजित पवार यांनी तो वाढवला. ते असं म्हणाले की 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. परंतु ते सांगत असताना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा जो GSDP आपण म्हणतो, साधारणपणे आपल्याकडे GSDP 3 पद्धतीनं त्याची नोंद होते: उत्पादन, उत्पन्न आणि खर्च. परंतु आपण उत्पादन काउंटवरती ते करत असतो. तर उत्पादन काउंटवरती त्यांचं असं मत आहे की विरोधी पक्ष जे म्हणता आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी वाढली आहे ते बघायला पाहिजे. महाराष्ट्राचं जे सकल उत्पादन होतं ते 2013-14 मध्ये 16,49,677 कोटी रुपये होतं. ते 22-23 मध्ये वाढून 35,27,084 कोटी रुपये झालं. आणि अर्थमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षीच्या अर्थवर्ष अखेर हे 38 लाख कोटी रुपयावरती जाईल. परंतु दुसरीकडे आपल्याला आठवत असेल तर दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना सुरुवातीला युतीचं सरकार गेलं आणि 45,000 कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावरती आहे असं लक्षात आल्यानंतर एक प्रकारे खूप मोठी चिंता महाराष्ट्रात तेव्हा व्यक्त झाली होती. नंतर मग हळूहळू ते कर्ज वाढत स्वतःच अर्थमंत्र्यांनी काल सांगितलं की विजय वडेट्टीवार म्हणतात तसं तेवढं नाहीये, तर ते 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. आता FRBM ऍक्ट ज्याला करतो, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट किंवा बजेट मॅनेजमेंट, तो 2003 साली आला आणि केंद्र सरकारने सांगितलं की तुमचं जे GSDP आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये किती कर्ज असायला हवं. आता काल अर्थमंत्र्यांनी सांगितलं की खरं तर आपल्याला केंद्र सरकारनं यावर्षी 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज घ्यायची परवानगी दिली होती, परंतु आपण 80,000 कोटी रुपयाचंच कर्ज घेतलं आणि त्यापोटी व्याज आणि मुद्दल मिळून 53,000 रुपये आपल्याला वार्षिक फेडावे लागणार आहेत. सत्ताधाऱ्यांचं एकूण सांगणं असं आहे की हो, महाराष्ट्रावरती 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, परंतु दुसरीकडे महाराष्ट्र हा उत्पादनाच्या दृष्टीनं वाढतो आहे. विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की हे जे कर्ज आहे ते आपल्या एकूण आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक आहे. आता GSDPच्या 3% मर्यादेमध्ये आपण कर्ज घेऊ शकतो, हे खरंच आहे आणि त्या मर्यादेमध्ये आहे असं पण म्हणतोय. महत्त्वाची गोष्ट काय की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळायला हवं की जर इतक्या गंभीर विषयावरती या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली तर पर हेड किंवा प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये जे कर्ज आहे ते कसं आहे, GSDPचा एकूण मूल्यांकन ज्या पद्धतीवरती होतं त्याबद्दल पण महाराष्ट्रात आणि देश पातळीवरती आणि खरं तर जागतिक पातळीवरती पण चर्चा होत असते की ती योग्य पद्धती आहे का. परंतु महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य असं सत्ताधारी म्हणतात आणि दुसरीकडे विरोधी पक्ष म्हणतात की महाराष्ट्रावरती कर्ज वाढत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी ज्ञानदा की आज पुरवण्या मागण्या सादर केल्या जाणार आहेत आणि हे गेल्या काही वर्षातला ट्रेंड आहे की अर्थसंकल्पामध्ये जी आपण मांडणी करत असतो कधी कधी त्याच्या 50%, 60% पुरवण्या मागण्या येतात आणि म्हणून एक अर्थविषयक जे गणित असतं ते सतत बिघडतं आहे अशी चर्चा आहे. सुदैवाने आज आपण असं म्हणूया की विरोधी पक्षांनी इतक्या गंभीर विषयाला हात घातलाच आहे, तर विधिमंडळात सुद्धा तितक्याच गांभीर्याने याच्यावरती चर्चा होईल आणि पुरवणी मागण्यांचे आकडे काय येतात ते आज कळेलच आपल्याला संध्याकाळी. धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.